नमस्कार. त्रिकूटतर्फे सगळ्यांचं मनापासून परत स्वागत करते. परत ह्यासाठी की मधल्या कालावधीत काही कामांच्या व्यस्ततेमुळे आम्हाला तुमच्या भेटीला येता आलं नाही, परंतु आता आम्ही परत त्रिकूटचा प्रवास सुरू करतो आहे. चिवचिव चिमणी खाते दाणा पिते पाणी, बांधले घरटे पिला भरवते, अशी लहानपणी एक कविता पाठ केल्याचं असं अंधुकसं आठवतं आहे. फक्त एवढंच आठवतं आहे, बाकीची पुढची कविता काही आठवत नाही आहे. पण आज हे आठवण्याचं कारण म्हणजे आज 20 मार्च. आज जागतिक चिमणी दिवस आपण साजरा करतो. आपल्या बालपणीची पहिली मैत्रीण आणि खरं तर मोठी ताईच ती आपली चिऊताई. तिच्या साक्षीनेच आपण लहानाचे मोठे झालो, एक एक घास खायला शिकलो, हळूहळू तिला दाणा द्यायला शिकलो, तिच्या मागे पळायला शिकलो. अंगणात निवडणं टिपण सुरू झालं की ह्या तायांना कसं कळायचं माहिती नाही, पण एकदम 20-25 ताया जेवणासाठी हजर. तांदूळ, धान्य, त्यातील किडे हे त्यांचं आवडतं खाद्य. पिलांसाठी पण हे धान्य घेऊन जाण्याची केवढी घाई असायची त्यांना. एखादं छोटंसं पाण्याचं डबकं जरी असलं तरी ह्याच्यात आपली आंघोळसुद्धा उरकून घ्यायच्या. यांचं घर पण मेणाचं असतं म्हणे, पण ही तर झाली कल्पना. पण ह्या चिमण्यांचं घर कसं असतं तर त्यात असतात दोरे, कापडाच्या चिंध्या, गवत, मऊ मऊ कापूस, अशा ह्या सगळ्यांनी त्या असं गोलाकार एक छोटंसं घरटं बनवायच्या. ते जणू त्यांचं घरच असायचं. माणसांचा सहवास आवडणारा हा पक्षी. आपण असं म्हणू शकतो की माणसांच्या सहवासातच त्यांना राहायला जास्ती आवडतं. म्हणून या चिमण्या नेहमी आपलं घरटं हे घराच्या वळसणीखाली, एखाद्या छोट्याशा खिडकीत, खिडकीची जी तावदानं तुटलेली असतात तिथे, एखाद्या कपारीत असं छोटंसं त्या घरटं बनवायच्या की जेणेकरून त्या माणसांच्या सहवासात राहू शकतील. आपल्या पिलांचं बालपण पण त्या किती असोशीने जगायच्या की कावळेदादासाठी दार उघडण्यासाठी सुद्धा त्यांच्याजवळ वेळ नसायचा. बाळाला अंघोळ घालण्यात, त्याचं अंग पुसण्यात, त्याला पावडर तीट लावण्यात ह्या इतक्या मग्न असायच्या की कावळेदादा बिचारा बाहेरून आवाज देऊन देऊन थकून जायचा. प्रत्येक घराच्या अंगणात एकतरी चिमणी असायचीच. खेळायची, बागडायची, पायातले पैंजण छुमछुम करत घरभर नाचायची आणि मग दुसऱ्या घरी जाऊन नवीन घरटं बनवायची. ती म्हणजे त्या घरचं कन्यारत्न. प्रत्येक आई वडील असंच म्हणायचे, आमची चिमणी आता परक्याचं धन होणार, परक्या घरी जाणार. उत्तम सहजीवन कसं असावं हे मला वाटतं चिमणा चिमणीकडे पाहून आपल्याला लक्षात येईल. कारण चिमणा चिमणी हे दोघं मिळून घरटं बांधतात, पिलांचं पालनपोषण करतात, त्यांचं संगोपन करतात. मला वाटतं प्रत्येक जोडप्याने ह्या चिमणा चिमणीचं आदर्श बाळगायला काही हरकत नसावी. काय म्हणता? बरोबर आहे ना? म्हणजे बघा, ही छोटीशी चिमणी आपलं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकणारी होती. व्यापून टाकणारी होती, हो. कारण शहरीकरणाच्या हव्यासापोटी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या लालसेपोटी आपण ह्या चिमण्यांना हरवत चाललो आहे. नवीन पद्धतीच्या घर बांधणीमुळे ह्या चिमण्यांना आपल्या घरात त्यांचं घरटं बांधण्यासाठी जागाच उरली नाही आहे. मोबाईलचे टॉवर उभे राहिल्यामुळे यांचा जीव गुदमरतो आहे. शेतीत आपण जे नवीन रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वापरतोय त्यामुळे चिमण्यांची संख्या खालावत चालली आहे. चिमण्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. पण पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपल्याला त्यांना आपल्या आयुष्यात परत बोलवावंच लागेल. या चिमण्यांनो परत फिरा रे,
घराकडे आपुल्या या चिमण्यांना आपल्या आयुष्यात परत आणण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू.